हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मीही मजेत आहे. चला तर आज पाहूया उन्हाळी कामामधले वाळवण्याचा पदार्थ म्हणजे साबुदाण्याच्या बटाट्याच्या खिसाच्या पापड्या. खूप छान पद्धतीने व सोप्या पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या व्हिडिओमध्ये जशा प्रकारे मी साबुदाणा भिजवण्या घालण्यापासून ते तळण्यापर्यंत कशा पद्धतीने केले आहे, हे तुम्हाला समजेल. चला तर पाहूया त्यासाठी काय काय सामग्री लागते व कशा पद्धतीने आपल्याला ह्या पापड्या बनवायच्या आहेत. खूप छान व कुरकुरीत झाल्या. त्यासाठी 1 किलो साबुदाणा घेतला, अंदाजपैकी साबुदाणा घेतला. 1.25 किलोच्या दरम्यान असेल तरी त्यासाठी मी 2.5 किलो किंवा 2 किलो बटाटे वापरले आहेत. तुम्हाला बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता. साबुदाणा मी आदल्या दिवशी संध्याकाळी पाण्यात भिजत घातला होता. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला व त्या बोट बुडेल एवढं पाणी मी साबुदाण्यामध्ये ठेवले होते. म्हणजे साबुदाणा चांगला भिजला जातो. जास्तही पाणी ठेवायचे नाही व कमीही ठेवायचे नाही. एकदम मापात पाणी आपल्याला साबुदाणा भिजताना घालायचे आहे. हा व्हिडिओ डिटेलमध्ये पूर्ण मी प्रोसेस दाखवली आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच पहा. व अशा पद्धतीने साबुदाणा धुतल्यानंतर मी त्याच्यावरती 1 बोट असे साबुदाण्याचे पाणी ठेवले होते. दुसऱ्या दिवशी पातेल्यात टाहत भरले आहे साबुदाण्याने. इकडे मी 2-2.5 किलो बटाटे त्याच्यामध्ये घालायला घेतले, कारण की बटाटे आमच्या इथं खूप आवडतात साबुदाण्याच्या पापड्यामध्ये. म्हणून मी इथे जवळजवळ 2.5 किलो बटाट्याचा वापर केला आहे. बटाट्याची कच्चे बटाट्याचे आपल्याला साल काढून खिसून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला खिसायचे आहेत व खिसल्याला खिस लगेच पाण्यात ॲड करायचा आहे. तुम्ही दुसऱ्या पाण्यातही करू शकता, नाहीतर आपल्याला 2-3 पाण्याने हा खिस धुवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे त्याचे बटाट्याचे स्टार्च पूर्ण निघून जातात व बटाटा काळा पडत नाही. फक्त पहिल्यांदा खिसल्या मी बटाट्यामध्येच खिस ॲड केला व सर्व खिस अशा पद्धतीने झाल्यानंतर मी हे पाणी टाकून दिले व दुसऱ्या पाण्यात बटाट्याचा खिस ॲड केला. इकडे सर्व साबुदाणा मी सुट्टा करून घेतला होता, कारण की हा साबुदाणा सुट्टा नाही केला की तशाच गिटोळ्या गरम पाण्यामध्ये राहिल्या की तशाच शिजल्या जातात व त्याच्या गाठी बनतात. आपल्या ज्या पातेल्यात साबुदाणा भिजला होता त्याच पातेल्यात आपल्याला पाण्याचेही प्रमाण घ्यायचे आहे. थोडेसे कमी, पण तेवढेच पाणी आपल्याला डबल घ्यायचे आहेत. व जास्त झालेले पाणी आपल्याला उकळी झाली की थोडेसे 1 ग्लास किंवा अर्धा लिटर पाणी बाजूला तुम्ही आधीवर काढून ठेवा उकळल्यानंतर. कारण की पाण्याचं प्रमाणही कधी कमी जास्त होऊ शकते, म्हणून थोडेसे पाणी आपल्याला उकळल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे. ह्या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यात मीठ घालून घ्यायचे. हे इकडं मी हिरव्या मिरचीच्या पापड्या बनवणार होते. उपवासाला लाल तिखट बिगर लसणाचं व हिरवी मिरची बिगर लसणाचीच लागते. इकडे साबुदाणा सुट्टा करून ठेवला होता. मीठ व हिरवी मिरची काढून ठेवली होती. नंतर पाण्याला अशा पद्धतीने गरम व्हायला लागले. नंतर उकळी आल्यानंतर त्याच्यातले थोडे पाणी मी बाजूला काढून घेतले, कारण की एकदम जास्त पाणी झाले की पापड्या व्यवस्थित बनत नाहीत. म्हणून कमी पडले तर आपल्याला ते पाणी घालायचेच आहे, पण जास्त झाले तर ते काढता येत नाही. म्हणून मी अशा पद्धतीने थोडे पाणी बाजूला काढून घेतले. खूप मोठे पातेलं होते. व्हिडिओमध्ये दिसते लहान, पण मोठ्या पातेल्यामध्ये मी साबुदाणा शिजण्यासाठी घातला होता. साबुदाणा शिजायला मला जवळपास अर्धा तास लागला. पाणी व मीठ एकजीव झाल्यानंतर मी त्याच्यात साबुदाणा ॲड करून घेतला, कारण की साबुदाणा आपल्याला कंटिन्यू गरम पाण्यामध्ये हलवत घ्यायचा आहे. चांगला शिजला तरच पापड्या चांगल्या होतात. आपल्याला बटाट्याचा खिसही लगेच घालायचा नाही. साबुदाणा चांगल्या पद्धतीने शिजला की नंतरच आपल्याला बटाट्याचा खिस ॲड करायचा आहे. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मी साबुदाणा बटाट्याच्या पापड्या केल्या आहेत. खूप छानपैकी व खूप साऱ्या पापड्या तयार झाल्या त्या. अशा पद्धतीने आपल्याला सतत पातेल्याच्या बुडातनं
चमच्याने हलवत राहायचं आहे. कारण की पातेल्याला खाली चिटकू शकतो साबुदाणा, म्हणून दुसरे काहीच काम करायचे नाही. एकदा साबुदाणा पाण्यात टाकला की तो कंटिन्यू पाण्यात हलवत राहायचा, नाही तर खाली चिटकला की तो करपल्यासारखा होतो. इकडे मी बटाट्याचा खिसही दोनदा धुवून ठेवला होता. नंतर पाण्यातनं काढून मी बाजूला घेतला. कारण की साबुदाणा शिजला की आपल्याला बटाट्याचा खीस नंतर ॲड करून लगेच पापड्या घालायला सुरुवात करायची होती. म्हणून मी एका हाताने लगेच इकडं दुसरीकडे साबुदाणा अ, श च हलवत होते व दुसरीकडे खीस काढून घेत होते. पाण्यातनं खीस काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने साबुदाणा शिजायची प्रोसेस चालू झाली. पण अर्धा तास एवढ्या साबुदाण्याला शिजण्यासाठी वेळ गेला. चांगला साबुदाणा शिजला नाही तर तो अ, पापड्या तडकतात किंवा तुटतात, फुटतात व पापड्या चांगल्या बनत नाहीत. म्हणून आपल्याला साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे. नंतरच बटाट्याचा खीस त्याच्यात ॲड करायचा. बटाट्याचा खीस अगोदर का ॲड करायचा नाही, कारण की बटाटा जास्त शिजला गेला की तो पूर्ण गाळ होऊन जाईल. मग पापड्यामध्ये बटाट्याचा खीस दिसणार नाही. म्हणून आपल्याला बटाटा नंतरच ॲड करून तो फक्त एका उकळीमध्ये बटाटा शिजला जातो. पण साबुदाण्याला खूप वेळ शिजवावे लागते. साबुदाणा शिजला तरच आपल्या पापड्या चांगल्या होऊ शकतात. ह्या काही टिप्स आहेत, त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा. म्हणजे तुमच्याही पापड्या एकदम माझ्यासारख्या छानपैकी होतील. पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने साबुदाणा पापड्या केल्या जातात. पहा, अजून 10-15 मिनटं झाले मी साबुदाणा हलवीत आहे पाण्यात, तरी तो उकळला नाही किंवा चटचट करायला लागला नाही. एवढा वेळ लागला साबुदाणा उकळी येऊस्तोवर. नंतर तो कंटिन्यू हलवतच राहायचं. दुसरं काहीच करायचं नाही, कारण की साबुदाणा खाली लगेच चिटकायला लागतो. म्हणून आपल्याला साबुदाणा व पातेले व चमचा हे सोडून दुसरीकडं कुठं जायचं नाही. कंटिन्यू आपल्याला सतत साबुदाणा हलवत राहायचा आहे व पातेल्याच्या बुडातनंही खालनं साबुदाणा हलवून घ्यायचा आहे. ए पहा साबुदाणा आता कसा एक दाणा फुगायला लागला आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला छानपैकी साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. एकदम खिरीसारखी तयार झालं होतं, पण मीठ असल्यामुळे ते खाऊ वाटत नाही कच्चे. एकदम वाळल्यावरती तळल्यानंतर तुम्हाला समजेल की साबुदाण्याच्या पापड्या किती छानपैकी तयार झाल्या होत्या. हा व्हिडिओ मी साडीवरती पापड्या घालणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच पहा. तुम्ही पॉलिथिनवरही घालू शकता, पण मी इथे साडीचा वापर करून कशा पद्धतीने त्या पापड्या काढल्या आहेत तेही तुम्हाला समजेल. शेगडी थोडीशी कमी करून घ्यायची, कारण की खाली चिटकायला सुरुवात होते साबुदाणा, म्हणून शेगडीचे प्रमाण थोडेसे कमी करून ठेवले व साबुदाणा कंटिन्यू हलवत राहिले. नंतर साबुदाणा नंतरच मी बटाट्याचा खीस घातला व हिरवी मिरची आपल्याला नंतर घालायची आहे, अगोदर घालायची नाही. अशा पद्धतीने सर्व साबुदाणा मी मिक्स करून घेतला. बटाट्याचा खीस जास्त प्रमाणातच होता, म्हणून पातेले पूर्ण टाच झाले. पण मी हळूवार शिस्तीत सर्व हलवून एकत्र केले आहे. तुम्ही अशा पद्धतीने साबुदाण्याच्या पापड्या करा. खूप छानपैकी व खूप साऱ्या पापड्या तयार होतात. हे तुम्हाला घट्ट वाटत आहे, पण ह्याच घट्ट मिश्रणाच्या पापड्या छानपैकी होतात. फक्त एवढे लक्ष ठेवा की साबुदाणा एकदम चटका धरतो अंगाला, त्याच्यामुळे साबुदाणा हलवताना सावधगिरीने हलवा. चटचट करायला लागला तोही अंगावर उडू शकतो जास्त, म्हणून सावधगिरीने साबुदाण्याचे काम तुम्ही पूर्ण करा. राहिलेला खिसही मी पातेल्यात ॲड करून घेतला व नंतर सर्व साबुदाणा व बटाटा मिक्स करून घेतला व 10 मिनटं परत शिजवून घेतलं. जास्त वेळ शिजवायचा नाही. अगोदरच आपण साबुदाणा चांगल्या पद्धतीने शिजवला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ बटाट्याच्या खिसाला वेळ लागत नाही. म्हणून बटाट्याचा खीस कधीही शेवट घालायचा, अगोदर घालायचा नाही. मी ह्या पापड्या साडीवरती घालणार आहे. तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ, कशा पद्धतीने मी साडीवरती पापड्या छानपैकी उलटल्या आहेत. अशा पद्धतीने सर्व साबुदाणा व बटाट्याचा खीस एकत्र करून घेतला. खूप छान पापड्या झाल्या. तुम्ही पाहू शकता की थोडेसे पाणी मी परत ॲड केले, थोडेसे घट्ट वाटायला लागले म्हणून, आणि 5-10 मिनिट परत चांगले हलवून घेतले, कारण खाली चिटकले की आपले काळ्या काळ्या पापड्या दिसू शकतात. म्हणून मी सतत हलवत होते. नंतर त्याच्यात हिरवी मिरची चवीनुसार ॲड केली. तुम्ही लाल तिखटही बिगर लसणाचं घालू शकता. मी इथे हिरव्या मिरचीचा वापर केला आहे. लाल मिरचीने काय होते की साबुदाणा पांढरा, बटाटा पांढरा व लाल मिरचीचा वापर उकडलेल्या बटाट्यामध्ये चांगला वाटतं, म्हणून मी ह्याच्यात हिरव्या मिरचीचा वापर केला आहे.
तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ नक्कीच पहा, त्याच्यामध्ये समजेल मी बटाटा चकली, साबुदाण्याचे पापड, चिप्स कशा पद्धतीने केले आहे हे. नंतर मी थोडेसे मिश्रण एका पातेल्यामध्ये घेतले, कारण की सर्व पातेले बाहेर नेणे शक्य नव्हते, म्हणून मी थोडे करून पातेल्यात घेऊन नंतर मी त्याच्या पापड्या घालायला सुरुवात केली. इकडे एका साईडला मी आजवरच साडी हातरून ठेवली होती, कारण की घालायला एकदा सुरुवात केली की कंटिन्यू आपल्याला त्या पापड्या घालाव्याच लागतात. अर्धा ते पाऊण तासात माझ्या ह्या पळीच्या पापड्या तयार झाल्या. साबुदाणा पळीच्या पापड्या एकदम छानपैकी तयार होतात. साडीवर आपण स्वच्छ धुवून नंतर तुमच्या खाटेवरती किंवा बाजेवरती हातरून घ्या व अशा पद्धतीने तुम्ही साबुदाण्याच्या पापड्या घालू शकता. पळी पापडी खूप सोपी व खुसखुशीत व कुरकुरीत होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ही ट्राय करून पहा. एकदम छान पद्धतीने पापड्या फुलल्या जातात, काहीही हरकत नाही. एक दिवस तुम्हाला वाटेल की तडकल्यासारख्या वाटतात का, पण नाही, ते थोड्याशा त्याची जागा साबुदाणा व पाणी सुटतं वाळल्यानंतर, म्हणून थोड्याशा तडकल्यासारख्या दिसतात, नाही तर काहीच हरकत नाही आपल्याला साडीवरती पापड्या घालण्यास. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पापड्या करून पहा. साबुदाण्याच्या पळी पापडी ही एकदम छानपैकी व झटपट होणारी ही उपवासाच्या पदार्थामध्ये हा एक पदार्थ आहे. बाकीच्या पदार्थांना थोडासा वेळ लागतो, पण ह्याला अजिबात वेळ लागत नाही. 1.5 तासाच्या वेळामध्ये माझ्या साबुदाण्याच्या पापड्या खूप साऱ्या तयार झाल्या. काय माहिती घे त्यांच्याकडनं. हात राहायला कुठे होय. अशा पद्धतीने पळी पापडी मी पूर्ण खाटेवरती पसरवून घेतली छानपैकी. सकाळीच 10 वाजताच पापड्या घातल्या होत्या. तुम्हाला ह्याच्या अगोदर घालणे शक्य झाले तर मग चांगले ऊन भेटू शकते, व उन्हाळ्याचे कामं उन्हाळ्यातच केले तर ते चांगले राहतात, कारण की थंडीमध्ये ऊन चांगले भेटत नाही. नंतर थोडेसे घट्ट झाल्यानंतर ते मिश्रण मी थोडंसं अर्धा कप पाणी परत त्याच्यात ॲड केले व सर्व एकजीव हलवून घेतले. व असे पाणी घातले की काय होते, पापड्याही चांगल्या घालायला जमतात व सरसर पापड्या घालून आपण मोकळे होतो. जास्त घट्ट झाले की ते पळीतनं सुटत नाही, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पापड्या करून पहा. आम्ही साडी तशीच रात्रभर ठेवली होती व दुसऱ्या दिवशी खाटेवरती अंथरल्यानंतर पापड्या किती सुकल्या आहेत. आता ह्याच पापड्या मी पाणी टाकून कशा उलटते तेही दाखवते तुम्हाला. व नंतर साडी पलटी केली व साडीच्या उरफाट्या साईडने मी पाणी अर्धा कळशी पाणी साडीवरती टाकले. त्याच्यामुळे पापड्या एकदम हाताने लगेच निघायला सुरुवात झाली. परत साडी 5 मिनिटांनी सुईची करून घेतली व पापड्या सरसर आपल्या सर्व निघायला लागल्या. तुम्ही ह्या पापड्या मग प्लॅस्टिकच्या कागदावरतीही घालू शकता, पण आम्ही साडीवरतीच घालतो. अगदी व्यवस्थित सर्व पापड्या निघल्या व एकही फाटली तुटली नाही किंवा तडा गेला नाही पापडीला. एकदम छानपैकी सर्व पापड्या निघून माझ्या तयार झाल्या. अशाच मी
सर्व पापड्या काढून घेतल्या व नंतर मी साडीवरती परत त्या पापड्या सुईच्याच बाजूने वाळायला घातल्या, म्हणजे वाकड्या जास्त होत नाहीत. उरफाट्या साईडने वाळायला घातल्या की त्या वाकड्या बनतात, म्हणून मी सुईच्याच बाजूने सर्व पापड्या परत वाळायला घालून घेतल्या. अशा पद्धतीने सर्व पापड्या पहा तुम्ही स्वतः पाहू शकता की कशा पद्धतीने सर्व पापड्या निघल्या आहेत. एकदम छानपैकी आपली पळी पापडी तयार झाली आहे. उपवासाच्या पदार्थामध्ये साबुदाण्याच्या पापडीला खूप महत्त्व दिले आहे. आमच्या तिथे तर सर्वांना उपवासाचे पदार्थ खूप आवडतात व जी साईडने साडीवरती पापडी घातलेली होती त्याच साईडने परत मी साडीवरती पापड्या ठेवल्या व सर्व वाळायला घालून घेतल्या. हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये वाळवल्या आहेत. 3 दिवस मी ह्या साबुदाणा पापड्या वाळवून घेतल्या आहेत. खूप छानपैकी वाळल्या व नंतर तळल्याही. एकदम तळल्यानंतर त्याही छानपैकी फुलल्या. मग काय वर्षभर चांगल्या तळून मळून पापड्या, चिप्स, बटाट्याचे पापड, चकली छानपैकी मनाला वाटेल तेव्हा तळायच्या व खायच्या. नंतर कढईमध्ये तेल ॲड करून घेतले व तेलाला चांगला ताव आल्यानंतरच आपल्याला पापडी त्याच्यात घालून घ्यायची व छानपैकी तळून घ्यायची. तुम्ही स्वतः पाहू शकता की किती छानपैकी आपल्या पळी पापड्या झाल्या आहेत. एकदम छानपैकी व सोपी रेसिपी मी तुमच्याकडे शेअर केली आहे. साडीवरती घालून कोणतीही झंझट न करता आपल्या छानपैकी साबुदाण्याच्या पळी पापड्या तयार झाल्या. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. कसा वाटल्या माझ्या पळी पापडीचा व्हिडिओ तेही नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मी सर्व पापड्या तळून घेतल्या. एकदम कुरकुरीत व खुसखुशीत पापड्या झाल्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.